आज आहे शनिवार. नुकत्याच बातम्या संपलेत आणि बातम्यानंतर एका खास शोची तुम्ही वाट बघत असता, कारण तुम्हाला जाणून घ्यायचं असतं काल रिलीज झालेल्या पिक्चरची टोटल अंदर की बात. त्यासाठी विनायक हजर आहे हाऊसफुल की डबागोल शो घेऊन. एक्झॅक्टली काल पण 3 फिल्म्स रिलीज झाल्यात, मॉलिवूड, बॉलिवूड आणि हॉलिवूड मधल्या. मॉलिवूड म्हणजे मराठीतली फिल्म्स रिलीज झाले सत्य, सावित्री आणि सत्यवान. बॉलिवूडची आहे क्या सुपर कूल है हम आणि हॉलिवूडची आहे आइस एज 4. तो आपण एक वन बाय वन पिक्चरची टोटल अंदर की बात जाणून घेऊया. पहिल्यांदा सुरू करूया मराठी पिक्चर पासून. मराठी सत्य, सावित्री आणि सत्यवान. प्रोडक्शन कोणाचं बघूया. प्रोडक्शन कोणाचं आहे? प्रोडक्शन आहे श्यामल परब आणि श्री यमाई पिक्चर्स बॅनर खाली हे पिक्चर म्हणजेच सत्य, सावित्री आणि सत्यवान पिक्चर प्रोड्यूस झालंय. दिग्दर्शक आहे सर्वेश परब. आणि आता बघूया या पिक्चरची स्टारकास्ट काय आहे. स्टारकास्ट म्हणजे या पिक्चरचे महत्वाचे चेहरे आणि ओळखीचे चेहरे सचित पाटील, अनंत जोग, संजय मोने, किशोर प्रधान आणि त्याचबरोबर नवीन तारका आहेत अमृता पत्की आणि श्रुती मराठे. आता बघूया या पिक्चरची स्टोरी काय आहे. सत्य, सावित्री आणि सत्यवानचं कथानक एक पॉलिटिकल मर्डर मिस्ट्री असं आहे. सस्पेन्स थ्रिलर असं पिक्चर आहे. या पिक्चरमध्ये आमदाराचा जावई झेडपी अध्यक्ष बाळकृष्ण याचा खून होतो आणि तो खून त्याचेच 2 अंगरक्षक असतात, त्यांपैकी एक अंगरक्षक त्याचा खून करतो आणि त्याचमुळे दुसरा अंगरक्षक जो असतो तो पहिल्या अंगरक्षकाला मारून टाकतो. अशी ही ओपन अँड शट केस असते. पण तरी सुद्धा पहिल्या अंगरक्षकाची बायको ज्यानं झेडपी अध्यक्षाला मारलेलं असतं, तर त्या अंगरक्षकाची बायको विधवा पत्नी ही या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, सीआयडी मार्फत चौकशी व्हावी अशी डिमांड करते, अशी मागणी करते. आणि त्याचमुळे क्राईम ब्रँचचा पोलीस ऑफिसर सुनील गावस्कर म्हणजेच हिरो चित्रपटाचा सचित पाटील येतो आणि या प्रकरणाचा मागोवा घ्यायला सुरुवात करतो. सुरुवातीला सरळ दिसणारं ही ओपन अँड शट केस असते, पण नंतर त्याच्या लक्षात येतं की हे दिसतं तसं सरळ केस नाहीये. यामध्ये बराच काही रहस्य लपलेलं आहे, बरेच काही धागेदोरे आहेत जे आपल्याला शोधून काढावे लागणार आहेत. आणि त्यामुळे तो सुरुवात करतो आणि मग शेवटी या सगळ्या प्रकरणाचा तो छडा लावतो. असं हे सुंदर आणि छान असं कथानक आहे. मी या प्रकरणातला शेवट किंवा याचं रहस्य जे काय आहे मी ते तुम्हाला सांगणार नाहीये, कारण मला वाटतं की तुम्ही ते पडद्यावरच एन्जॉय करावं. बघूया या पिक्चरचा ट्रेलर आणि त्यानंतर बघू या पिक्चरमध्ये आहे काय आणि नाही काय. अख्खा जिल्हा सांभाळतोय मी. कोफेला सलामी आणि बोबऱ्याला काका. बाळकृष्ण पवार आणि बबन या दोघांचाही खूनच झाला. इथली अध्यक्षाची जागा रिकामी ठेवून चालणार नाही, काहीतरी हालचाल तर केली पाहिजे. काकासाहेबांची इच्छा आहे तू पवार साहेबांच्या जागी अध्यक्षपदाची निवडणूक लढवावीस. मी काकासाहेबांना म्हटलंच होतं, राठोड काका आपलेच आहेत. एकाच्या बायकोला जर सहानुभूती मिळते तर दुसऱ्याच्या बायकोला का नाही मिळणार. अण्णासाहेब माझ्या नोकरीचं काय झालं. अरे आपण तुला दुसरी नोकरी मिळून देऊ ना. मग हीच का नाही. नमस्कार, मी सुनील गावस्कर, इन्स्पेक्टर सुनील गावस्कर. रमेश, तुला सांगतो, जगात जेवढी म्हणून युद्ध झाली आहेत तेवढी एकतर सत्तेसाठी झाली आहेत, नाहीतर स्त्रीसाठी. वाघाची शिकार करायला जाताना वाटेत डुक्कर आडवा आलं की आपण वाघ मारायला आलोय, डुक्कर नाही म्हणून परत फिरतो का. तुम्हाला काय वाटतं मग आम्ही खून केला. क्राईमची हिस्ट्री असणारा वाल्मिकी नंतर दुसरा ऋषी झाला नाही कोणी. रमेश, निवडणुका जाहीर होतील त्याच्या तोडावरती मला एक बी प्रकरण नको आहे. कशाला भडव्या, थांब ना.
बाई पक्वान्नाचा जेव घालून वर मताचा आचमन देऊन गेली. याच्यामध्ये जो कोणी असेल मी त्याला सोडणार नाही. यंदाच्या पावसात शोधा, निवडा, पक्ष काय उपटणार आमची ठरवा, पहा. सत्य, सावित्री आणि सत्यवान